Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. सिंगम अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवलेले महाराष्ट्राचे सुपुत्र शिवदीप लांडे बिहारच्या राजकारणात उतरलेत. जवळपास 19 वर्ष IPS अधिकारी राहिलेल्या लांडेंच्या नव्या इनिंगची जोरदार चर्चा सुरू आहे. आता त्यांची संपत्ती किती आहे याबाबत माहिती समोर आली आहे. शिवाय त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का याबाबतची सुद्धा माहिती समोर आली आहे. यातल्या इंटरेस्टिंग माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शिवदीप लांडे हे मूळचे अकोल्याचे. तिथंच त्यांचं शालेय शिक्षण झालं. तर ते शिवसेनेचे आमदार विजय शिवतारेंचे जावई आहेत. शिवतारेंची कन्या ममता आणि शिवदीप यांचा विवाह 2014 मध्ये झाला. ममता या डॉक्टर आणि बिझनेसवुमन आहेत. आता शिवदीप लांडे हे बिहारच्या निवडणुकीत उतरलेत. बरं, एक नाही तर 2 ठिकाणाहून ते विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. जमालपूर आणि अररिया क्षेत्रातून ते ही निवडणूक लढवत आहेत. आता त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती समोर आली आहे. IG लेवलचे अधिकारी राहिलेल्या लांडेंविरोधात एकही गुन्हा दाखल नाहीये. त्यांच्याकडे 20 लाखांहून अधिकची रक्कम बँकेत आहे. तर विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी 6 कोटी 65 लाखांहून अधिक रुपये गुंतवले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आपला पत्ता हा कदमकुआ पटना असा दिलेला आहे. याशिवाय त्यांच्याकडे 20 लाखांची एक गाडी सुद्धा आहे. तर त्यांच्यावर 2 कोटी 50 लाखांचं कर्ज असल्याचाही उल्लेख झालाय. शिवदीप लांडेंच्या पत्नी या बिझनेसवुमन आहेत आणि त्यांच्याकडे 100 ग्राम सोनं असल्याची माहिती या प्रतिज्ञापत्रातून समोर आली. लांडेंनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर ते महाराष्ट्रात निवडणूक लढवणार का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र ते बिहारमध्येच रमलेत आणि त्यांनी हिंद सेना नावाचा पक्ष सुद्धा काढलाय. मात्र या पक्षाची नोंदणी न झाल्यामुळे ते अपक्ष म्हणून विधानसभेच्या मैदानात उतरलेत. जमालपूर आणि अररियामधून ते निवडणूक लढवत आहेत. विधानसभेच्या या निवडणुकीत बिहारच्या सर्व 243 मतदारसंघांमध्ये उमेदवार उतरवणार असल्याचं त्यांनी आधीही जाहीर केलं होतं. मात्र तसं होताना दिसत नाहीये. अर्थात ते मात्र आता मैदानामध्ये उतरलेले दिसून येत आहेत. लांडे हे 2006 मध्ये IPS बनले. त्यावेळी त्यांना बिहार केडर मिळालं. बिहारमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आणि ते लोकप्रिय झाले. आता ते मातब्बर पक्ष नेत्यांना कसे भिडणार आणि त्यांना राजकारणाच्या मैदानामध्ये नेमकं कसं यश मिळतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.